मी दया जोशी. संस्कृत अध्ययन युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा प्रथमः पाठः आद्य कृषकः पृथुवैन्यः. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. आता ही जी कथा आहे तर ती कशातनं घेतलेली आहे तर ऋग्वेदातून. वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना जातः. आता हाच ज्ञातः. तर वेन भूपतीचा जो मुलगा आहे वैन्य हाच पृथुवैन्य नावाने ओळखला जातो. सह प्रजाहित दक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. आणि तो प्रजाहित दक्ष, प्रजेचं हित करणारा आणि आदर्श सम्राट म्हणून मानला गेला आहे. भारत देशे पृथुना एव कृषी कार्यम प्रारब्धम. आणि भारत देशात या पृथुराजानेच पृथुवैन्यानेच शेतीचं कार्य, कृषी कार्य याचा आरंभ केला असं म्हटलं जातं. संशोधितम, संशोधन केलं. विकासम प्रति नीतम च, आणि विकासाप्रत्यय नेलं. स एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः. आणि त्यालाच कृषी विद्येचा जनक असं म्हटलं जातं. आता एव सह प्रथमः कृषकः, आणि म्हणूनच तो पहिला शेतकरी मानला जातो. धरित्र्याः पृथ्वी इति नामाभिधानम. आणि या धरणीचं, या पृथ्वीचं पृथ्वी असं हे जे त्याला नाव मिळालं, अभिधान मिळालं, तर ते फक्त पृथोः कार्यस्य स्मारकम, या पृथुराजांनी जे काही काम केलेलं आहे तर त्याचं स्मरण म्हणून हे असं स्मरण म्हणून पृथ्वी असं म्हटलं जातं या धरित्रीला, असं विद्वान मानतात. तर आता आपला परिचय संपलेला आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूयात. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. हा जो पृथुवैन्य नावाचा राजा आहे तर तो या भूमीवरचा, या पृथ्वीवरचा पहिला अभिषेक झालेला सम्राट होता. अभिषिक्त सम्राट, अभिषिक्त म्हणजे अभिषेक केला गेलेला, त्याचा अभिषेक केला गेला होता, त्याला अभिषिक्त असं म्हटलेलं आहे. हे त प्रत्ययांत अव्यय आहे. त्यानंतर बघा, प्रयाग क्षेत्री पृथ्वीरूपस्य राजधानी आसीत. आणि या पृथ्वी राजाची राजधानी कोणती होती तर प्रयाग. राज्याभिषेक समये चारणाः पृथ्वीरूपस्य स्तुतीं गातुम उत्सुकाः. आणि ज्या वेळेला या राजाचा अभिषेक केला जात होता तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की मोठी मोठी वाद्य वाजवली जातात, सगळे जे भाट असतात दरबारातले तर ते त्याची स्तुती करतात. तर इथे सुद्धा जेव्हा त्याचा अभिषेक केला जात होता त्यावेळेला हे जे भाट होते, भाट चारणः म्हणजे भाट, तर या राजाची स्तुती करण्यासाठी उत्सुक होते. तदा पृथ्वी आज्ञापयत. त्यावेळेला हा पृथुवैन्य म्हणाला, त्यांनी आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? तिष्ठन्तु चारणा. हे भाटांनो थांबा. कशासाठी थांबा तर यावत मम सद्गुणाः न प्रगटी भवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. जोपर्यंत माझे जे गुण आहेत ते प्रकट होणार नाहीत तोपर्यंत मी स्तुती करण्यासाठी योग्य नाही. बघा केवढा हा मोठेपणा त्या राजाचा. तो म्हणतो की आधी मी कोण आहे ते प्रजेला कळू देत आणि त्यानंतर मात्र तुम्ही माझी स्तुती करा. तर जोपर्यंत माझ्यामधले सद्गुण प्रकट होणार नाही तोपर्यंत मी स्तुती करण्यासाठी पात्र नाही. स्तवनम तू ईश्वरस्य एव भवेत. आणि स्तवन कोणाचं केलं जावं, स्तुती कोणाची केली जावी तर परमेश्वराची. कारण सगळ्यात मोठा कोण असतो तर परमेश्वर. आणि म्हणूनच राजा स्वतःला मोठं न मानता ईश्वर मोठा आहे असं सांगतो आणि तो ईश्वराची स्तुती करायला सांगतो. त्यानंतर बघा, स्तुतिगायकाः पृथ्वीरूपस्य एतादृशी निस्पृहतं ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. आणि हे जे स्तुतिगायक होते ते या पृथ्वीराजाची अशा प्रकारची निस्पृहता, निरीच्छता पाहून अतिशय प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. आणि एकदा काय झालं, हा जो पृथुवैन्य आहे, हा जो राजा आहे तो स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण करत होता, तो फिरत होता. कशासाठी फिरत होता तर तुम्हाला माहित आहे की पूर्वी सुद्धा राजे फिरत होते राज्यामध्ये. कशासाठी तर आपल्या राज्याची एकंदर स्थिती काय आहे, आपली प्रजा सुखी आहे का, तर तिचं जे आहे जीवनमान ते व्यवस्थित आहे का, हे सगळं राजाला जाणून घ्यायचं असायचं. आणि जे प्रजाहित दक्ष राजे असायचे ते नेहमी अशा प्रकारे भ्रमण करून प्रजेची स्थिती जाणून घेत होते. तसेच हा राजा सुद्धा अतिशय प्रजाहित दक्ष असल्यामुळे तो सुद्धा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी हा भ्रमण करत असतो. तर भ्रमणसमये तेन दृष्टम. त्यांनी पाहिलं, काय पाहिलं, यत प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. तर प्रजा कशी आहे, अतिशय दुबळी झालेली आणि अशक्त झालेली. ताः प्रजाः पशुवत जीवन्ति निकृष्टान्नम खादन्ति. आणि ही प्रजा कशी होती तर पशुंप्रमाणे ती जीवन जगत होती आणि निकृष्ट अन्न खात होती.
तर इथे पशुवत असा शब्द वापरलेला आहे. पशुवत म्हणजे काय, की जसं जीवन वाट्याला आलं तसं ही प्रजा जगत होती. अर्थात मनुष्य कसा जगतो, की आपल्याला जसं पाहिजे तसं तो वागतो. परंतु पशूंच्या बाबतीत काय होतं, की जसं जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे तसं त्यांना जीवन जगावं लागतं, आणि ती स्थिती त्या प्रजेची झालेली होती. आणि म्हणूनच तिथे पशुवत असा शब्द वापरलेला आहे. तदृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. आणि मग एकंदर आपल्या प्रजेची ही अशी स्थिती पाहिल्यानंतर राजाला अतिशय काळजी वाटली. तदा पुरोहित वदत. त्यावेळेला पुरोहित म्हणाले, हे राजन, हे राजा, धनधान्यादी सर्व वस्तू जातम वस्तुतः वसुंधराया उदर एव वर्तते. आणि ते पुरोहित काय म्हणाले, की हे राजा, धनधान्य हे काही जे काही आहे तर ते कुठे आहे, तर वसुंधराया उदरे, तर पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. तत्प्राप्तुम यतस्व. आणि ते प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. आणि राजाला असं वाटलं तर उदरातनं आपल्याला धनधान्य प्राप्त होणार आहे, तर त्यासाठी त्यांनी काय केलं, त्याचं धनुष्य तयार केलं. आणि ज्या वेळेला तो त्याचं धनुष्य तयार करतो, ज्यावेळेला तो बाण मारणार असतो, तदा भूमी ही स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च. आणि मग त्यावेळेला काय होतं, ही जी भूमी आहे हिला आपण काय म्हणतो, माता म्हणतो. आणि ती स्त्रीरूप धारण करून प्रगट झाली आणि काय म्हणाली, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं ना करोत. आणि तुझे वडील ते कसे होते, वेनराज कसे होते, तर त्यांनी दुःशासक होते ते, तर त्यांनी राजधर्माचं पालन केलं नाही. अर्थात तुम्हाला माहितीये की आपण आपली स्थिती जे काही असते तर त्यावेळेला आपलं कर्तव्याचं, धर्माचं पालन आपण करायचं असतं, आणि आपण जर ते पालन केलं नाही तर त्याचे परिणाम आपल्याला आणि इतरांनाही भोगावे लागतात. जसं की राजा जर दुःशासक असेल तर त्याचे परिणाम प्रजेला सुद्धा भोगावे लागले, आणि म्हणूनच ती प्रजा कशी जीवन जगत होती, तर पशुवत जीवन जगत होती. आणि मग ती पृथ्वी काय सांगते बघा, तदा मया चोर लुंठक भयात धनधान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी. आणि म्हणून ही जी धनधान्य पुष्प फळ हे काय आहे, तर हे कोणीतरी चोरून नेऊ नये. चोर लुंठक, लुटून नेऊ नये, चोरून नेऊ नये. आणि भयात म्हणजे त्या भीतीमुळे मी काय केलं, की मम उदरे निहितानी, माझ्या उदरामध्ये ती, माझ्या पोटामध्ये ती सुरक्षित ठेवली. त्वम तो प्रजाहित दक्ष रूप. आणि तू कसा आहेस, तर प्रजाहित दक्ष आहे, तुला प्रजेची काळजी आहे, तू राजधर्माचं पालन करणार आहेस. यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्य करोशी, आणि जर तू प्रयत्नपूर्वक शेतीचं कार्य करशील तर ही अहम प्रसन्ना भविष्यामी, आणि मी अतिशय प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज. आणि म्हणून हा धनुष्य काय करतो, टाकून दे, सोडून दे. खनित्राणी हलान कुद्दालकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषीकार्यं करू. आणि तू काय कर, तर खनित्राणी म्हणजेच काय, खोदण्यासाठी जे आपण वापरतो खोरं, त्यानंतर नांगर, कुदळ, त्यानंतर कोयता, बिळा, अशा प्रकारे ही जी शेतीची अवजारं आहेत तर त्यांचा उल्लेख ही भूमी करते. तर ते सगळं घेऊन तुझ्या प्रजाजनांसोबत तू काय कर, कृषी कार्य कर, शेती कर. अशा प्रकारे उपदेश ही भूमी राजाला देते. भूमातुः उपदेशम मनसी निधाय. म्हणजे भूमीचा उपदेश मनावरती घेऊन त्याचा विचार करून पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध. हा पृथुवैन्य राजा नदीचा मार्ग त्यांनी अडवून कृषी कार्य जलस्य उपयोगम अकरोत. आणि कृषी कार्यासाठी त्यांनी त्या पाण्याचा उपयोग केला. त्यानंतर वृष्टी जलसंचयम कृत्वा. वृष्टी म्हणजे काय, पाऊस. वृष्टी जलसंचय म्हणजे पावसाच्या पाण्याचा संचय करून त्यांनी काय केलं, जल व्यवस्थापन अकरोत. आणि त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलं. भूमी उर्वरतमाम कर्तुम प्रायतत. आणि या भूमीला अतिशय सुपीक करण्यासाठी तदनंतरम कर्तुम प्रायतत, प्रयत्न केला. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन. आणि त्यानंतर ज्या वेळेला ती भूमी जी आहे तर ती त्यावरती ते जे त्याचे प्रजाजन होते तर त्यांनी काय केलं, धान्याची जी बीज आहेत तर त्या बियांचं काय केलं, त्यांनी पेरली, ती अवपन म्हणजे त्याची पेरणी केली. स नैकेभ्य वृक्षेभ्य विविध प्रकारकाणां बीजानां संकलनम चयनम च परिश्रमेन अकरोत. आणि ते जे प्रजाजन होते तर त्यांनी काय केलं, राजाचं ऐकलं आणि त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बीजांचं संकलन केलं. त्यानंतर ती चयनम म्हणजे ती गोळा केली आणि परिश्रमाने तिथे काय केलं,
तिथे परिश्रमेण अकरोत, म्हणजे परिश्रमाने त्यांनी त्याचं काय केलं, संकलन केलं, त्यानंतर त्याचं गोळा केले ते, आणि नंतर काय केलं, अनंतरम बीजानाम संस्करणम वपनम अकरोत, आणि मग नंतर काय केलं, त्या बीजांचं संस्करण, म्हणजे ज्या वेळेला पेरणी केली जाते त्यावेळेला त्या बिया तशाच लावल्या जात नाही, तर त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया केली जाते, त्याच्यासाठी संस्करणम हा शब्द वापरलेला आहे. आणि असं करून त्यानंतर त्याची पेरणी केली. पर्जन्यानंतर बीजेभ्य अंकुराः उद्भूताः, आणि ज्या वेळेला पाऊस पडला त्यानंतर काय झालं, छोटे छोटे अंकुर फुटले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन, आणि धान्य प्राप्ती झाली म्हणून सगळे प्रजाजन कसे झाले, अतिशय संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवा व्रतीच अभवत, आणि हा जो कल्याणकारी, कल्याण करणारा जो राजा आहे तो पृथिव्या प्रशासने, म्हणजे पृथ्वीच्या प्रशासनामध्ये अग्रणीही, अग्रभागी असलेला, जनसेवा व्रती आणि लोकांची सेवा करण्यात तत्पर असलेला असा झाला. आता बघा, पृथुवैन्यस्य आदर्श भूतानी कार्याणी, आणि या राजांनी जी कार्य केली होती, आदर्श अशी कार्य केली होती, तर ती इथे दिलेली आहे बघा. संरक्षण व्यवस्था, त्यांनी संरक्षण व्यवस्था केली, त्यानंतर जलव्यवस्थापन, त्यानंतर कृषी संशोधन, शेतीविषयक संशोधन केलं, त्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आपल्या प्रजेला, पशुनाम कृते रक्षित आणि तृणक्षेत्राणी, पशूंसाठी तृणक्षेत्र, गवताळ प्रदेश, चराऊ कुरणं उपलब्ध करून दिली, त्यानंतर अन्न दुग्धादिनाम व्यवस्था, अन्न आणि दुधाची व्यवस्था करून दिली, नगर व्यवस्थापन केलं आणि शिक्षण व्यवस्था केली. तर अशा प्रकारे हा आपला पाठ संपलेला आहे. तर आपण या पाठामध्ये आलेले काही संधी विग्रह बघणार आहोत. बघा, गातुम उत्सुकाः, याचा संधी विग्रह काय होईल, गातुम उत्सुकाः. त्यानंतर बघा, ईश्वरस्य एव, असं ईश्वरस्य एव, ईश्वरस्य एव असा त्याचा संधी विग्रह होईल. त्यानंतर अशक्ताश्च, याचा संधी विग्रह होईल अशक्ताः, अशक्ताः. त्यानंतर पुढचा आहे पशुवत जीवंती, याचा संधी विग्रह काय होईल, पशुवत जीवंती. त्यानंतर पुरोहितो वदत, याचा संधी विग्रह होईल पुरोहितः, पुरोहितः अवदत. त्यानंतर पुढचा संधी विग्रह बघा, साधारणतः आता पुढे काही दिसत नाही आहे, एवढे आहेत. अशा प्रकारे हे संधी विग्रह पण आपण यातले बघितले. त्यानंतर या पाठामध्ये जास्तीत जास्त लंगलकाराचे जे क्रियापद आहेत त्यांचा उपयोग केला गेलेला आहे. आपला हा पाठ येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.